पण मैदानाच्या आतमध्ये तो पोल आहे, ज्या वायर आलेल्यात पोल वरती जर वायरला जर चेंडू आदळून जर बाउंड्रीच्या बाहेर आला तो 6, टप्पा पडून बाहेर आला तर चौकार. बॉल जर ओळा झाला भिजला तर नवीन बॉल दिला जाईल. सेकंड ओव्हर नंतर जर बॉल हरवला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण बाळादा यानं केलं. भव्य स्वागत साई मसने यांचं पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट षटकार. साईनाथ मस्ते यांचं निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर साई मसने आलेत. खऱ्या अर्थानं धावपटू महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणं, पंजाब मध्ये जाऊन ब्रॉन्झ मेडल पटकवणं ही त्याची खासियत आहे. आज आतलिक राऊंड द स्टम्प्स. आणखीन एक चांगला चेंडू भास्कर तर यष्टांच्या पाठीमागे बॉल गॅदर करत असताना निर्धाव चेंडूतून आला. कमबॅक कमालीचा राहिलेला. पहिल्या चेंडूवरती 6 काढल्याच्या नंतर कमबॅक करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण. 1 more डॉट बॉल. लागले पाठीमागे कॅरी करू शकलेले नाहीयेत. चांगला चेंडू होता. आणखीन एक चांगला वेगवान बॉल होता. राऊंड द स्टम्प्स अँगल नुसार बॉल क्रिएट करत असताना टप्पा पडून बाहेर वळून घेणार चेंडू. विथ द शोल्डर मधली पॉवर ऑफ शोल्डर मध्ये पॉवर इम्प्लिमेंट करत असताना एक रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावा संख्या 10, माफ करा 7. 7 धावा. ऑफ टॅकर होता. एज अँड टेकन. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. पुन्हा एकदा हाईटचा फायदा मिळाला साईनाथ मसने यांना. बॅटर आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पराग शिंदे चायनीज कॉर्नरचे हे ओनर आहेत. जबरदस्त A1 क्वालिटीचं फूड त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. प्रॉपर फुल टॉस लेनचा बॉल. रन घेतलेला नाही, रिस्क घेत नाही. विकेट गेल्याच्या नंतर मेंटल दबाव बनला, प्रेशर बनला. कुठल्याही प्रकारची रन मिळत नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावा संख्येवर. साईनाथ मस्त्यानं पहिलं षटक टाकलं ही देखील एक मोठी गोष्ट आहे. बरेचसे कदाचित खेळाडू नसावेत सातत्यानं पहिलं षटक टाकणारा. रोहन शेलार कदाचित इन स्क्वॉड नसावे. अविनाश तरे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांना विनंती या व्यासपीठावरती. शेलू संघ खेळत असल्याच्या नंतर ते कॉमेंट्री करणं खास करून टाळतात, परंतु त्यांना विनंती या आवर्जून व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत आम्ही करत आहोत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा आनंद तेजस भोईर घेत आहेत. सापाड वर्सेस मानेरे. मानेरावरून बिलॉंग करणारे तेजस भोईर, त्यांचा संघ चौथी लढत खेळतोय. आता जर जिंकले तर टॉप 4 मध्ये जातील. सापाड संघ बॅटिंग करते आणि त्यांना 3 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. मॅच जर जिंकली मानेरे टीमनं
तर प्रवीणजी पवार यांना तेजस भोईर यांच्याकडून 10% ऑफ मिळण्याची शक्यता इथून वर्तवण्यात येत आहे. पहिल्या ओव्हरचा डाव इथून आटपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 वरती. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये प्रभात शेलार. ओ समोर लॉफ केला. लॉंगॉनला पॉवर पॅक सुरू केले. क्षेत्ररक्षक प्रयत्न चालवले होते परंतु सरळ बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत चौकार. सो मच. धावसंख्या या 4च्या मदतीने 11 सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतात प्रभात शेलार. बाळादा यांच्या बॅट मधून भव्य चौकार आला. षटकारानं सुरुवात केली होती. धावसंख्या 11. हो पुन्हा एकदा समोर व्ही मध्ये खेळलेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे खेळाडू. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 1 रन या चेंडूवरती आतापर्यंत पूर्ण झाले. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. हो चांगला चेंडू. टॉस झाला. बॉल समोरून उडाला. पराग शिंदे जे बॅटिंग करतात. डॉट बॉल. ओ क्लीन बोल्ड. वळण घेणारा चेंडू कदाचित एज लागली आणि त्यानंतर यशांवर आदळला. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये. हो प्रभातचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला करायचा होता. ड्राईव्ह करायचा होता. फटक्याचं शॉट सिलेक्शन प्रॉपर होतं. निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल प्रभात शेलार यांचा आकाशसाठी. अंतिम चेंडू. हो कोलवा टप्प्याचा चेंडू त्याला व्ही मध्ये खेळलेत. मस्त एक्झिक्यूट केला होता. झेल पकडले सरळ व्ही शेप मध्ये. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का कर्जत दहिवली टीमला. फलंदाज बाद. आनंदानं साजरा केला. सापाड वर्सेस मानेर या 2 संघांमध्ये सामना चालू आहे आणि सापाड संघाला आता 1 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. चेंडू अडवला क्षेत्ररक्षकानं. 2 ची दुसऱ्या धावेमध्ये बाद झालेला सामना जिंकलेला जय मसोबा मानेर संघानं क्वालिफाय झालेले स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. अभिनंदन टीम मानेर आणि अभिनंदन ग्रामीण टेनिस क्रिकेटचे तेजस भोईर आणि संपूर्ण टीम आणि अभिनंदन प्रवीण पवार.
काल परवा दिवशी पहाटे 6:30 वाजता ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम सुरतवरून 6:30ला पोहोचली आणि लगेच 9:30 वाजता या क्रीडांगणावरती पोहोचली. 1 तासाची झोप घेऊन पोरांना भरपूर मेहनत केली कालच्या दिवसामध्ये. त्या कारणास्तव कालच्या दिवसामध्ये पोरांची मेहनत पाहता प्रवीण पवार यांना सांगितलं, जो 10% तेजस भोईरने मला ऑफ दिलंय ते मी ऑफ घेणार नाही. पोरांच्या मेहनतीकाठी ते त्यांना बक्षीस म्हणून मी नक्की देईल. म्हणजे हिशोब बरोबर. हो, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्ह बाळादा धनु यांच्या बॅटमधून हा भव्य चौकार. संदीपजी शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण आवर्जून व्यासपीठावर द्या. तब्बल 7 वर्षांनंतर, 10 वर्षांनंतर की 7 वर्षांनंतर ते आधी ठरवा. कारण रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास केला, त्यानंतर दिवाळी साजरी झाली. आता 10 वर्षांनंतर जर अस्सलपाडा संघ नंबर मारणार आहे, क्वालिफाय होणार आहे, त्यानंतर देखील काही ना काहीतरी साजरा सेलिब्रेशन नक्की होईल. परंतु यावेळी मोठा धक्का दहिवली टीमला. गोल्डन विकेट निलेशनं मैदानाच्या बाहेर पाठवली आहे. फलंदाज बाद. कालच्या दिवसामध्ये एका वेगळ्याच फॉर्म मध्ये होता. ज्या गोहे संघानं 47 धावा सहजतेनं नेरळ टीमच्या विपक्षामध्ये गेल्या, त्यांच्या विपक्षामध्ये 43 धावसंख्येचं टार्गेट सहजतेने डिफेंड केलं. तब्बल 15 ते 17 धावांना तो सामना जिंकला. काल जरा वेगळ्याच फॉर्म मध्ये होतं. संदीप शेंडे यांना विनंती, आपण आवर्जून व्यासपीठावरती आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की त्यांच्या भावना व्यक्त ते करतील नक्की. लॉंग ऑफला चेंडू जेल सुटलेली आहे. कदाचित दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवला होते गणेशनं. चेंडूवरती 2 धावा मिळतात. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. एखादा संघ जर 10 वर्ष वनवास भोगतोय, 10 वर्ष ते बक्षीस पात्र फेरीपासून जर दूर होत आहे, तर सहजतेने घरचे म्हणत असेल की बस झालं क्रिकेट, आता कामधंद्याकडे पहा. भरपूर जणांचे टोमणे त्याने ऐकले असेल. भरपूर जणांना बऱ्याच जणांना ते तर होतच आता संघामध्ये बरेच अडथळे निर्माण झाले. अप डाऊन बरेच शाळे असतील जरूर. नुकताच अस्सलपाड्याच्याच गावातील 2 संघ विभागले गेले. एकच संघाचे 2 संघ झाले. पुन्हा एकदा तो वनवास पुन्हा एकदा सुरू राहिला. परंतु 2024 ही नवीन संकल्पना काहीतरी नवीन अस्सलपाडा टीमनं देण्याचं ठरवलं आणि याच कालच्या दिवसामध्ये 10 वर्षानंतर अस्सलपाडा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचला. आणि त्याचे कर्णधार आम्ही विनंती करत आहोत संदीपजी शेंडे यांना की आपण व्यासपीठावरती या. संदीप शेंडे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आणखीन एक चांगला चेंडू निलेश कडून. ओव्हर पूर्ण झाल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 20 या धावसंख्येवर. झाल्यात 20.
ओव्हर नंबर 3 मध्ये 4 मध्ये आलेत बॉलर आता भास्कर तरे. रन झालेत 20. अंतिम षटक 17 मधलं. हो वेगवान चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटला खेळलेत. क्षेत्ररक्षक थोडेसे मिस्टेक करत असताना सेकंड साठी कॉल आणि लगेचच 2 धावा. या ओव्हर मध्ये रन यायलाच हवा आणि तशी सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडू पासून 2 धावा. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वर. दोनच्या मदतीने 22. पुन्हा एकदा बॉल तयार भास्कर तरे. ओ कोलवा टप्प्याचा चेंडू लाऊड अपील. अपस्टिक मिस करतो चेंडू. 1 रन या बॉल वरती मिळते. 23 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. अंतिम 4 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला या 17 मधला. बाळा आता यानं जबरदस्त बॅटिंग केली. खास करून षटकार चौकार जे नेत्रदीपक त्यानं खेचले. सुरुवात षटकारापासून केली. त्यानंतर कव्हर्सला 2 लाजवाब चौकार. दुसऱ्या खेळाडूंना मैदानावरती टिकता आला नाही असंच म्हणूयात. गुडलेंथ वरती पी झाला. आडवा पाडणं स्क्वेअर ऑफ द विकेट. सेकंड साठी नक्की प्रयत्न करतील. 1 रन पूर्ण. नो स्ट्रायकिंग एंड थ्रो. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वरती. अंतिमचे 3 बॉल आता बाकी राहिले. बॉल तयार. आडवा पाडणं पुन्हा एकदा खेळतात. व्यवस्थित बॅट वरती नाहीये चेंडू. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. पुन्हा एकदा 2 धावा. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 27 वरती. अंतिमचे 2 चेंडू बाकी राहिलेत. महत्वाची गोष्ट की प्रत्येक बॉल वरती रन आले. 4 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा आल्यात. पाहूया 2 चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका आला. 13-15 ची ओव्हर फायटिंग टोटल इथून नक्की उभार देईल. सत्तावीस झालेले आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भास्कर तरे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 4 मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनला खेळलेत. 1च रन घेतलेली या चेंडूवरती. धावा संख्या पुढे चालली. 1 न संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. आता एका चेंडूचा खेळ बाकी राहिला. शेवटचा 1 चेंडू. काल देखील 3 ते 4 पहिल्या 3 मॅचेस धावा 30-30 झाल्या होत्या. 31च डिफेंड करायच्या होत्या परंतु धावा चेस झाल्या होत्या. मोठा फटका खेळायचा होता. 1 रन तर वेगानं पूर्ण केल्या. 1च धाव घेतात. ओव्हर पूर्ण झाले. 4-17 क्रमांक पहिल्याचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धाव्यांवरती. विजयासाठी जय कोळंबा माता शेलू टीमला 30 धाव्यांची गरज.
साई मसने आणि राजू तरे हे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेलो टीमच्या वतीनं धावसंख्या विजयासाठी 30 बनवायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती पराग शिंदे. ओव्हर नंबर 1 मध्ये 30चं टार्गेट. राजू तरे स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साईनाथ मसने. सामन्याला सुरुवात 30चं टार्गेट 24 मध्ये पहिला बॉल पराग शिंदे यांच्या वतीनं. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. पराग शिंदे आईटचा फायदा घेत असताना समोरून टेक ऑफ देतात बॉलला. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्मॅनला झेल स्वीकारली. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का जय कोळंब माता शेलू टीमला. राजू तरे बाद. तीस धाव्यांचं टार्गेट. काल देखील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये 30 धावा बनल्या होत्या. त्या धावा चेस झाल्या, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच होती. पहिल्या ओव्हरमध्ये सेकंड बॉलवरती सफलता मिळाली पराग शिंदे यांना. रायझिंग बॉल सेल्फ डिफेन्स करतात. बॅकफूट डिफेन्स. डॉट बॉल. 3 बॉल 0 धावा. हळूहळू प्रेशर बिल्ड करत असताना दहिवली संघ शेलू टीम वरती. राजू तरे बाद झाल्याच्या नंतर भास्कर तरे नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. डॉट बॉल आला. स्कूप करायचा होता. पाठीमागे बॉल. पवार 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. त्यांना बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय हा चौकार. चौकार आला. हो, चांगला बॉल. एक्स्ट्रा बाउन्स. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. एक्स्ट्रा बाउन्स. राजेंद्रजी भोईर यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. नुकताच त्यानं दामद चषक पूर्ण पाडलेला आहे. यशस्वीरित्या पूर्ण पाडलेली ही महत्वाची गोष्ट आहे. तब्बल 48 संघांना एकत्रित करणं, त्यांना वेळेवरती बोलवणं, नियोजनाची पूर्ण जबाबदारी होती. चांगला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भास्कर दरे यांच्या बॅटमधून दुसरा चौकार. ओव्हर पूर्ण झाले. 31चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8.
आडवा पाटणे खेळाचा होता स्ट्रोक मिड विकेटला डीप मध्ये. एक रन पूर्ण झाले. सेकंड साठी कॉल चालवला. शॉकिंग एंडला थ्रो. एकच रन 9 धावा. विजयासाठी आणखीन 21 ची गरज आहे उर्वरित 17 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू खोलात होता. आडवा पाटणं पुन्हा एकदा मिड विकेटला. 1 रन पूर्ण झालेली. या चेंडूवरती फक्त सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या हे पुढे जाऊन पोहोचलेली ती 10 वरती. विजयासाठी आणखीन 20 बनवायच्या 16 चेंडूंमध्ये. पुढची मॅच वावलेली वर्सेस खरिवली. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत टॉस साठी या. खाली राहिला अपेक्षाहून चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे नाही थांबणार चेंडू. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग स्टॉपला चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 14 वर. गोलंदाज तयार. कोलवा टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढला. फ्लिक ऑफ द व्रिस्ट. फोरआर्मच्या साह्याने टर्न केला सहजतेने डीप मड विकेटला. फक्त सिंगल. संदेशी कराले सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कर्जत त्यांना मी विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती आहोत. एक वेगळी आता आहे त्यांची. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. धावत संख्या 15. विजयासाठी आणखीन 15ची गरज आहे. संदेशी कराले. कोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलेत. लॉंगॉनला सिंगल घेतले. रेस घेत नाहीयेत. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत शेवू टीमचे. बिलकुल रेस घेत नाहीये. फक्त सिंगल. विजयासाठी आणखीन 14. विजयासाठी आणखीन 14ची आवश्यकता. डॉट बॉल आला. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज. 12 मध्ये 14. हो आवेश खेळलेत. पवार प्रॉपर कनेक्शन झालंय का? हो प्रयत्न जबरदस्त. पवार पंचांचा इशारा 4 की 6 वाट पाहावी लागेल. षटकार. चेक करावा लागेल कदाचित. 6 की 4 चेक करावं लागेल टेक्निकल रूम मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरून आपण लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट जबरदस्त कामगिरी. सर्व युवा मित्रांना घेऊन युवा फळींना घेऊन स्थापन झालेली वेबसाईट. जबरदस्त कामगिरी. चेक करतायत. हरकत नाहीये. षटकार आहे. चेक खेळाच्या नंतर डिसिजन टेक्निकल रूम मध्ये की हा षटकार आहे. 6च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. विजयासाठी आणखीन 8 धाव्यांची गरज आहे 11 चेंडूंमध्ये.
चला टॉस करण्यासाठी या वावलोली आणि खरिवली आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस साठी या. ओव्हर द स्टंप्स बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचं होतं प्रॉपर थर्ड मॅनच्या दिशेनं. डॉट बॉल यासाठी आणखीन 8ची गरज. इथून देखील मॅच टर्न करण्याची क्षमता विके गुंजाळ यांच्यामध्ये. 1-2 विकेट, 1-2 डॉट बॉल. अंतिम ओव्हर मध्ये 8 राहतील, 7 राहतील की 6 राहतील. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. आणखीन एक वेगवान चेंडू, 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉल इथून फेकत असताना एक्स्ट्रा बाउन्स मिळतो. विकेटचा तोच फायदा उचलला कालपासून बॉलर्सनं. पहिल्या 3-4 मॅचेस मध्ये जोपर्यंत विकेट तापत नाही तोपर्यंत 30-31 धावाच होताना पाहिलेल्या. जेलची शक्यता पकडली, जेल फलंदाज बाद. इक्वेशनचा विचार केला तर बॉल इथून बाकी राहतील ते तब्बल 8 आणि 8 चेंडूंमध्ये 8ची आवश्यकता. 8 मध्ये 8. आठ चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला फक्त सिंगल 7 मध्ये 7. साईनाथ मस्ते यांची महत्वपूर्ण विकेट. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 7ची आवश्यकता. प्रभात शेलार आहेत नवीन फलंदाज. अवध खेळतात मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वरतून चालला बॉल, त्यांना बीट करून सीमा पार. महत्वपूर्ण चौकार. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 3ची गरज. चला वावलोली आणि खरिवली लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या, अन्यथा मॅच 3 ओव्हरची गेलवली जाईल याची नोंद घ्या. चला आयोजकांच्या वतीनं इथं डिक्लेअर होत आहे की पुढील सामना सेकंड राऊंडचा खेळवला जाईल. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण माहिती पोहोचते की पुढचा सामना देखील 3 ओव्हरचा खेळवला जाऊ शकतो जर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित होत नाही तर. नाही 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 थांबायला टाइम नाहीये. संदेशी कराळे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस कर्ज त्यांना विनंती की आपल्या शुभास आपण टॉस करावा. खरिवली संघाने टॉस जिंकलेला. डिसिजन काय घेतलेला? अच्छा सांगतोय. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 3ची गरज. फुल टॉस ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला फक्त सिंगल. 5 मध्ये 2. 5 चेंडूंमध्ये 2ची गरज. हो अवेत षटकारानं फिनिश केला सामना. साईनाथ मसनेनं बॉटम हँडचा चांगला वापर करून
पावर दाखवली मनगटातली, सामना विजय केलाय षटकारानं आणि या मॅचचा लगेचच वळवत आहे मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 12 आणि बॉलिंग करत असताना पॉवर प्लेच्या निर्णायक ओव्हर मध्ये महत्वपूर्ण विकेट घेणारा, विथ द बॅट विथ द बॉल अष्टपैलू कामगिरी करणारा साईनाथ मसने ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. महत्वपूर्ण सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले